ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वयंभू मनू आणि शत्रुपा यांची मुलगी प्रसूती हिच्याबरोबर ब्रह्मदेवाचे पुत्र दक्ष प्रजापती यांचा विवाह झाला आणि दक्ष प्रजापतीला त्या प्रसूतीपासून 16 मुली झाल्या. हा विषय आपण मागे बघितला. त्यातल्या 13 धर्माला दिल्या, एक स्वाहा नावाची अग्नीला दिली, स्वधा नावाची पितरांना दिली आणि 16वी मुलगी जी सती ती भगवान शंकरांना दिली. पण मैत्रेय विदुरांना सांगताना असं म्हणाले की सतीला काही आपल्या रूपगुणांसारखा मुलगा शंकरांपासून झाला नाही. आणि त्याचं थोडक्यात त्यांनी कारण असं सांगितलं की दक्षानं कुठलाही अपराध नसताना भगवान शंकरांना प्रतिकूल असं आचरण केलं आणि तेव्हापासून त्या दोघांच्या मध्ये, जावई आणि सासरा यांच्यामध्ये एक नात्यात थोडासा बिघाड झाला. आणि नंतर सतीने आपल्या तारुण्यावस्थेमध्येच रागाच्या भरात योगाग्नीनं देहोत्सर्ग केला. हा विषय थोडक्यात सांगितला होता, पण त्याच्यामुळं विदुरांची उत्सुकता चाळवली. आणि मग विदुर म्हणाले, भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहितृवत्सलः विद्वेषमकरोत् कस्मात् अनादृत्यात्मजां सतीं. महाराज म्हणाले, प्रजापती दक्ष तर आपल्या सगळ्या मुलींबद्दल सारखंच प्रेम करत होते ना. असं काही कोणी त्यांनी कमी जास्त केलं नाही आपल्या मुलींच्या बाबतीत. मग तरी सुद्धा त्यांनी आपली कन्या सती तिचा अनादर करून शीलवानांमध्ये अत्यंत श्रेष्ठ अशा श्री महादेवांच्या बाबतीत द्वेष का केला. बरं, महादेव सुद्धा चराचराचे गुरु आहेत, निर्वैर आहेत, त्यांच्या ठिकाणी कोणाबद्दलही वैर नाही, अत्यंत शांत आहेत, आत्ममग्न आहेत, आत्माराम आहेत आणि संपूर्ण जगताचं ते परम आराध्य आहेत. मग अशा परिस्थितीत भगवान शंकरांशी कोण कशाला वैर करेल. तेव्हा मला आपण हे सांगा की हा जावई आणि सासऱ्यांमध्ये असा द्वेष, पराकोटीचा द्वेष कोणत्या कारणानं निर्माण झाला की ज्यामुळं सतीनं एरवी अत्यंत दुस्तेज असलेल्या आपल्या प्राणांचाही त्याग केला. आपण ही कथा मला विस्ताराने सांगावी अशी विदुरांची विनंती ऐकली. आणि मैत्रेय म्हणाले, पुरा विश्वसृजां सत्रे समेता परवर्षयाः तथा मरगणा सर्वे सानुगा मनोयोगलयः. प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी कारण असतं. जगामध्ये कार्यकारणाशिवाय काहीही घडत नाही, आपोआप काही घडत नाही. प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो. जर एखादी गोष्ट कार्य असेल तर तिचं कारण असलंच पाहिजे, आणि जर एखादी गोष्ट कारणीभूत असेल तर त्याच्यापोटी काही ना काहीतरी कार्य होतच राहणार. सगळ्या गोष्टींचे, घटनांचे कार्यकारण भाव सगळ्यांना माहिती असतातच असं नाही. तेव्हा मैत्रेय सांगायला लागले की पूर्वी असं एकदा झालं होतं की ह्या प्रजापतींच्या यज्ञामध्ये मोठमोठाले ऋषी, मुनी, देवता, अग्नी इत्यादी सगळे आपापल्या अनुयायांसह जमा झाले, एकत्र झाले. आणि त्याच वेळेला प्रजापती दक्षानं सुद्धा त्या यज्ञसंभेमध्ये प्रवेश केला. बरं, प्रजापती दक्ष सुद्धा काही सामान्य व्यक्तिमत्व नव्हे. आपल्या तेजानं सूर्यासमान अतिशय तेजस्वी असे दिसत होते. जणू काही विशाल सभेतला त्या जागेतला अंधारच त्यांनी दूर करावा असं त्यांचं तेज होतं. आणि त्यांना आल्याचं बघितल्यानंतर ब्रह्मदेव आणि महादेव हे वगळता अगदी अग्नी वगैरे सगळ्यांनी, तिथले जे काही सभासद होते, सभेमध्ये उपस्थित सदस्य होते, त्या सगळ्यांनी ह्या दक्ष प्रजापतीच्या तेजानं प्रभावित होऊन
उत्थापन दिलं. आपल्या आसनांवरनं ते उठले, नमस्कार केला आणि अशा प्रकारे सगळ्यांकडनं अत्यंत योग्य प्रकारे सन्मान प्राप्त करून सुद्धा दक्ष प्रजापतीला समाधान झालं नाही. त्यांनी जगतपिता ब्रह्मदेवांना नमस्कार केला आणि त्यांची अनुज्ञा घेऊन आपल्या आसनावर बसले. पण भगवान शंकर महादेव आपण आलो तरी उठून त्यांनी अभिवादन केलं नाही, आपल्याबद्दल काही आदर दाखवला नाही. हे बघितल्यानंतर त्यांचा हा व्यवहार की दक्ष प्रजापतीला रुचला नाही, आवडला नाही आणि तो असह्य झाला आणि अत्यंत वक्र दृष्टीनं त्यांनी त्यांच्याकडे बघितलं. जणू काही क्रोधाने ते भगवान शंकरांना जाळू पाहतायत काय असं वाटावं, अशा प्रकारे ते बघत राहिले आणि त्याच क्रोधावेशामध्ये दक्ष प्रजापती म्हणायला लागले, श्रूयतां ब्रह्मर्षयो मे सहदेवा साग्नेहा साधूनां ब्रुवतो वृत्तम नाज्ञानान्न च मत्सरात. देवता आणि अग्नीच्या सह सगळ्या ब्रह्मर्षिगणांनी मी काय बोलतोय ते ऐकावं, कान उघडे ठेवून ऐका की मी हे काही द्वेषापोटी किंवा असमंजसपणामुळे बोलत नाहीये, अज्ञानातून बोलत नाहीये, पण एक तुम्हाला सभेतला शिष्टाचार काय असतो, काय असावा हे सांगतोय, लक्ष देऊन ऐका. हे म्हणाले, महादेव सगळ्या लोकपालांच्या पवित्र अशा कीर्तीला धुळीत मिळवायला निघालेत. त्यांचं वागणं अतिशय निर्लज्जपणाचं आहे. बघा ना म्हणाले की ह्या गर्विष्ठ व्यक्तीनं सत्पुरुषांच्या आचरणाला लांछन पोहोचवलेलं आहे आणि ते बोलताना भगवान शंकरांबद्दल त्यांनी एक अतिशय काय म्हणतात त्याला अपमानकारक शब्द वापरला. मर्कटलोचनः असा शब्द वापरला. गृहीत्वा मृगशावाक्षः पाणिं मर्कटलोचनः प्रत्युत्थानाभिवादार्हे वाचाप्यकृत नोचितम. की म्हणा बघा याचे डोळे एखाद्या माकडासारखे दिसत आहेत, वानरासारखे दिसत आहेत. ह्या व्यक्तीनं सत्पुरुषांच्या समान असलेल्या माझ्या सावित्री सारख्या मृगनयनी पवित्र कन्येचा देव ब्राह्मण अग्नी यांच्यासमोर स्वीकार केला, तिचं पाणी ग्रहण केलं आणि म्हणून वास्तविक ते सुद्धा मला मुलासारखे आहेत. जावई हा सासऱ्याला मुलासारखाच असतो. तेव्हा त्यांचा योग्य आचार हाच ठरला असता की मी आल्यानंतर त्यांनी मला उठून अभिवादन करायला पाहिजे. पण उठून उभे राहिले तर नाहीत, पण वाणीनं सुद्धा भगवान शंकरांनी दक्ष प्रजापतीचा सत्कार केला नाही. याचं त्यांना अतिशय वैषम्य वाटलं. पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.